Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. भाजपकडून मला अनेक ऑफर्स. कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचा मोठा दावा, तर आंदोलन मागे घेण्यासाठी आई वडिलांना धमक्या दिल्याचाही गंभीर आरोप. अभिजित दिपकेंचा दावा भाजपनं फेटाळला. भाजपकडून कुणीही दिपकेंना ऑफर दिल्या नाहीत. दिपकेंचं विधान खोटं. एखादं यश डोक्यात जाता कामा नये. केशव उपाध्येंचा दिपकेंना टोला. कॉकरोच जनता पार्टी जर बाहेरून चालत असेल तर अमित शहा चाणक्य कसले, हे गृह खात्याचं अपयश. उपरोधिक सवाल विचारत अभिजित दिपकेंचं टीकास्त्र. देशाचे गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत? जंतर मंतरवर आम्ही जनरल कायर बघितला. लाठीचार्जवरून संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा. तर आधी स्वतःचा जनरल डायपर पक्ष सांभाळा, नवनाथ बन यांचा पलटवार. जेनझीनं भारताला बदनाम केलं. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडून निषेध. तर रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनांकडे लक्ष द्यावं, अभिजित दिपकेंचं प्रत्युत्तर. दिल्लीमध्ये आपच्या कार्यालयावर भाजपचं आंदोलन. पंजाबमधील कथित पेपर फुटीच्या निषेधार्थ भाजप आक्रमक. पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर अंतिम युक्तिवादासंदर्भात निर्देश मिळण्याची शक्यता. 3 वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित. तर आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष. उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंना कल्याण कोर्टाचं समन्स. तर 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याचे आदेश. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत वसंत डावकर यांचा व्हिडिओ एडिट करून बदनामीसाठी वापरल्याचाही आरोप. भाजपचे पदाधिकारी विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. क्लिपमध्ये खडसे कुटुंबासंदर्भात आक्षेपार्ह भाषण, टीका. तर व्हायरल ऑडिओनंतर चौधरींचा राजीनामा. भाजपमध्ये खळबळ. विजय चौधरींसारख्या लोकांमुळे भाजपची प्रतिमा मलिन. गिरीश महाजनांनी थांबवायला हवं होतं. TV9 मराठीशी बोलताना एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा, पण त्या मंत्र्यांचं काय? भाजप कायम पाताळ यंत्री आणि कारस्थानी पक्ष राहिलाय, हे विजय चौधरींच्या राजीनाम्यानं स्पष्ट होतं. कथित ऑडिओ क्लिपवरून रोहित पवारांची टीका. FDI आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात कर्मचारी अधिकाऱ्यांची तक्रार. मुंढेंच्या कार्यपद्धतीवर 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आक्षेप. संभाजीनगरच्या FDI प्रयोगशाळेमध्ये आलबेल नसल्याचंही समोर. उल्हासनगरमधील नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा वादाच्या भोवऱ्यात. या दौऱ्यामध्ये 65 लाखांचा खर्च. नगरसेवकांसोबत पत्नी, आई, मुलांचाही प्रवास. अभ्यास दौरा होता की पर्यटन? मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांचा हा आरोप. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 4घांचा बळी. ठाकरेंची शिवसेना याविरोधात आक्रमक. महापौर दालनामध्ये आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी. कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासह खड्ड्यांच्या प्रश्नांवरून महासभा घेण्याचीही मागणी. रत्नागिरीमध्ये युवकांची राष्ट्र संरक्षण मुक पदयात्रा. तर नीट परीक्षेच्या आडून देशामध्ये अराजकता माजवणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध. शेकडो युवक पदयात्रेमध्ये सहभागी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार. ओडिशामध्येही पूरस्थिती गंभीर. 2 लाखांहून अधिक नागरिक बाधित. पुरामध्ये वृद्धासह 3 जणांचा मृत्यू. 266 गावांना पुराचा वेढा. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू. संयमी आणि शिस्तबद्ध क्रिकेट कारकिर्दीला अजिंक्य रहाणेचा अलविदा. तर क्रिकेटच्या सर्व प्रकारातनं निवृत्तीची घोषणा. पुढे जाण्याची हीच योग्य वेळ म्हणत अजिंक्य रहाणे भाऊक. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.